आपलं स्वागत आहे। भारतीय स्टेट बँक व इतर वित्तीय संस्थांमधून ग्राहकांची लूट करणाऱ्या बाबी आणि फसवणूक रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत भारतीय मित्र समूह व नागरिक यांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या समोर तसेच व्यवस्थापक प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक रेल्वे लाईन सोलापूर यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही उपोषण किंवा आंदोलन करणारे भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक आणि SBI म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार आहोत। आम्हाला आलेल्या अनुभवावरून झालेल्या मनस्तापाबद्दल आणि घडणाऱ्या गैरबाबींविषयी लोकांमध्ये जागृती आणण्याच्या उद्देशाने दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करत आहोत। घडणाऱ्या घटना आणि मागण्या याप्रमाणे आहेत। भारतीय स्टेट बँकेतील प्रत्येक शाखेत मोठ्या रकमेचे चेक क्लिअरिंग आल्यास विनाकारण परत पाठविले जाते, ज्यामुळे ग्राहकांना नाहक दंडाचा भुर्दंड बसावा हा त्यामागचा उद्देश असावा। RBIच्या निर्देशानुसार ग्राहकांना संपर्क साधावा व त्यानंतरच त्रुटी असल्यास चेक परत करावे असे म्हटले आहे, अशी मागणी करण्यात आली आहे। SBI व स्टेट बँक म्युच्युअल फंड कंपन्या दोघांनी मिळून एका सहकारी संस्थेचा 2 कोटी रुपये इक्विटी स्कीममध्ये घेऊन फसवणूक केल्याचे तक्रार आहे, ज्याचे उत्तर अनेक वेळा त्या सहकारी बँकेने त्यांचा पाठपुरावा केला असता अद्याप त्यांनी माहिती दिलेला नाही। म्हणून SBI व SBI म्युच्युअल फंडच्या संदर्भात त्यांच्या कारभाराबाबत अजून शंका वाढ होत आहे। या व्यतिरिक्त सोलापुरातील ॲक्सिस बँकेमधून ॲक्सिस बँकेचे कर्मचारी मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे काम करतात, जे मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये ॲक्सिस बँक हा जॉईंट व्हेंचर असं नमूद केलेला आहे, पण मॅक्स लाईफ इन्शुरन्सचं काम केल्याबदल्यात कर्मचाऱ्यांना त्या बदल्यात कमिशन, विदेश यात्रा, प्रमोशन अशा गोष्टी, अशा सवलती मिळत असतात। त्यामुळे ते लोक गुंतवणूकदाराला मॅक्स लाईफ इन्शुरन्स ॲक्सिस बँकेचेच असल्याचं दर्शवतात आणि त्यात गुंतवणूक घेतात। हे प्रोसेस करताना ॲक्सिस बँकेमध्ये मॅक्स लाईफचे एजंट किंवा त्रयस्थ कंपनीचे कर्मचाऱ्यांना ते बसवतात। काही वेळेस त्या मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे काही कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याचे तक्रारी असताना सुद्धा ॲक्सिस बँकेकडून यावर कोणत्याही प्रकारचा दखल घेण्यात आलेला नाही। या सगळ्या गोष्टींचं सखोल चौकशी होऊन दोषीवर योग्य ती कारवाई व्हावी आणि भविष्यात यासारख्या होणाऱ्या फसवणुकीवर आळा घालावे।